देशभरात चालले जातात, परंतु जे नेते आहेत अबू आझमी ते वंदे मातरम आम्ही म्हणणार नाही अशा अजेंड्यावरती, तर अशा लोकांना काय सल्ला द्याल? अमित साटम यांनी त्यांना आमंत्रित केलंय की तुम्ही अशा ज्या लोकांना वंदे मातरम आपल्या देशगीताचा पासून ज्याला अडचण आहे, मला वाटत नाही की त्याला देशामध्ये देशप्रेम त्याच्यामध्ये आहे. आणि देशप्रेम नसणारे काही प्रवृत्ती या देशामध्ये असतात, त्यांच्याकडे फार लक्ष न देता आपण आपल्या देशाचा सन्मान कसा वाढेल, देशाप्रती प्रत्येकाची भावना जी आहे ती वृद्धिंगत कशी होईल या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे. मला मारण्यासाठी जे आहे ते 2.5 कोटीची डील झाली होती, गाडीनं जे आहे ते मला मारण्याचा कट होता असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती केला. मोठा आरोप आहे. यामुळं मराठा समाज जो आहे तो आक्रमक होतानाच चित्र दिसते संपूर्ण राज्यभरात. नाही, वास्तविक मला या संदर्भातली कल्पना नाही. मी सकाळपासून कार्यक्रमात आहे. अशा पद्धतीची काही घटना झाली असेल तर माहिती घेऊन मी नक्की प्रतिक्रिया. पार्थ पवारांचा प्रश्न येतोय. पार्थ पवारांनी कुठेतरी जो घोटाळा आहे तो बाहेर येताना दिसतोय, मात्र पार्थ पवारांचं कुठेतरी नाव येते, मात्र गुन्हा दाखल होत नाही. आणि त्यांच्या आत्या सुप्रिया सुळे असं म्हणतात की पार्थ तसं करू शकणार नाही, माझा पार्थवरती विश्वास आहे. कसं पाहता याकडे? आत्या जे आहेत ते विरोधी पक्षात आहेत, पण आत्या आता समर्थन करतायत त्यांचं. मी या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगेन की माननीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि जेव्हा मुख्यमंत्री म्हणून ते काम करतात तेव्हा या देशामध्ये कुठल्याही चुकीच्या कामाला कधीही पाठबळ मिळणार नाही. चुकीचं काम असेल तर त्याच्यावर नक्की कारवाई केली जाईल. त्याचे चौकशीचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत आणि यामध्ये जर खरंच काय अनियमितता असेल, काय चुकीचं घडलं असेल, जर प्रथमदर्शनी काही गोष्टी लक्षात आल्यानंतर आपण बघितलं तहसीलदार आणि संबंधित अधिकाऱ्यांचं निलंबन तर केलेलं आहे, परंतु जर आणखीन काय त्याच्यामध्ये असेल तर त्या संदर्भात नक्की चौकशी करून कारवाई करण्याची भूमिका माननीय मुख्यमंत्री महोदय घेतील. त्यामुळं कोण काय म्हणतं याच्याकडे लक्ष न देता आपण राज्याचे मुख्यमंत्री यामध्ये लक्ष घातलेलं आहे. चौकशी चालू आहे. याच्यामध्ये जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल. पार्थ पवारांचं नाव आल्यानंतर कुठेतरी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी होती, कारण आपण पाहतोय की यंत्रणा आहे, मात्र यंत्रणा कुठे पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करत नाही. पार्थ पवारांना अभय देते असं म्हणायचं का त्याच्यातून? काही लोकांना सातत्यानं राजीनामे मागायची सवय असते. माझं म्हणणं आहे की चौकशी होऊ द्यावी. चौकशीतून जे पुढे येईल, जे निष्पन्न होईल, त्याच्यामध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट त्यांचा हात होता नव्हता काय परिस्थिती बघून मग त्याच्यावर निर्णय घेतला पाहिजे. मला वाटतं चौकशी न करता आणि प्रत्येकाला आपलं मत मांडायला न देता एखाद्याला शिक्षा देणं हे तितकंसं उचित. महारत्नाची जमीन होती, महारत्नाची जमीन होती, आंबेडकरी संघटना ज्या आहेत त्या अट्रॉसिटी गुन्हा दाखल करा अशी देखील मागणी करतायत. मी आपल्याला क्लिअर सांगतो की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. त्यामध्ये जर काही अनियमित असेल, चुकीचं घडलं असेल तर 100% त्याच्यावर कारवाई करण्याची भूमिका माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सरकार घेईल. त्यामुळं आपण निश्चिंत राहा. आता चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि प्राथमिक टप्प्यातली कारवाई पण झालेली आहे. त्यामुळे वेगळं मी बोलावं असं नाही. चौकशीचा रिपोर्ट पुढे येऊ द्या, आल्यानंतर त्याच्यावर